20 रुपये देण्याची ऐपत नसेल तर कशाला प्रवास करतात, असा शब्दामध्ये एका रिक्षा चालकाने बदलापूरमधील एका महिला प्रवाशीला सुनावलेले आहे. नेमकं काय असणार हा संपूर्ण प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मात्र बदलापूर शहरामधल्या काही रिक्षा चालकांमुळे सर्व रिक्षा चालकांचं जर नाव खराब होत असेल तर याच्यावरती आवाज उठवला पाहिजे की नाही. बदलापूरकरांना तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगा. एक मॅडम आहेत आपल्यासोबत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण तेही नक्कीच जाणून घेणार आहोत. काय घडलंय तुमच्यासोबत, काय सांगाल? आज दुपारी आम्ही निघालो. माझे पूर्ण फॅमिली होती. आम्ही तिघी लेडीज आणि माझी मुलगी 8 वर्षाची, जी माझ्या मांडीवरती बसली. येताना आम्ही 60 रुपये दिले. त्याच्यानंतर आम्ही आता 8:30 वाजता इथे पोहोचलो. त्याच्यानंतर आमच्याकडून रिक्षावाल्याने 80 रुपये मागितले, जी माझी मुलगी माझ्या मांडीवर बसत होती. त्याच्यावरती ते एक रिक्षावाला नाही म्हणाला. दुसऱ्यावरती आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर आम्ही ते म्हणाले की नाही, तुम्ही ते बसाच म्हणून आणि 80 रुपये द्या. तर माझी आई म्हणाले की तुम्ही 80 रुपये घेताय, मग पुढे नका बसू, पुढे पोहोची कशी बसवताय, मग तुम्ही आम्ही डायरेक्ट घरापर्यंत जाऊ शकत होते. ते म्हणाले मी जाणार नाही, तुम्ही कंप्लेंट करा. त्या सरांना मी म्हणाले, त्यांना म्हटलं तुम्ही काका तुम्ही कंप्लेंट करा की आम्हाला ट्रॅव्हलर पैसे देत नाहीये, 60 रुपये देत आहे, 80 रुपये देत नाहीये, तुम्ही कंप्लेंट करा जाऊन, आम्ही इथे थांबतो. त्यांनी म्हणाले तुम्ही कंप्लेंट करा. मग मी उतरली. ते तिथे कोणी होते त्यांचं नाव मला नाही माहिती, काही नाही माहिती, पण त्यांनी म्हटलं की नाही त्या सरांना तुम्ही सांगा, ते घेतील, ते बघतील पुढे काय करायचं ते वगैरे. असं करत करत ते वाढत 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 तिथपर्यंत मी गेली. म्हटलं हा मुजोरडेपणा जो आहे की एका 20 रुपया खातर जर मला असं ऐकवलं जात आहे की तुमची लायकी नाहीये, तर आमची लायकी नाहीये म्हणून आम्ही प्रवास नाही करत, उलट आमची लायकी आहे म्हणून आम्ही प्रवास करतो आहे. पण मुद्दा आहे की सगळ्यांना सगळे नियम सारखे हवेत. जर मी येताना 60 रुपये दिले आहेत तर मी जाताना 80 रुपये कुठल्या बेसिसवरती देते आहे? जर मी 80 रुपये देते आहे तर तो चौथा प्रवासी माझ्या रिक्षामध्ये काय करतो आहे? त्याच्याच बरोबर नियम नाहीत, कायदे नाहीत, किती वाजता किती रुपये चार्ज होणार आहेत, कोणाचे किती रुपये लागणार आहेत, हा काही मोलभाव नाही. त्यांचं असं म्हणणं आहे कोणी असतील सकाळी त्याने घेतले असतील. मग ज्याला माहितीच नाही तो माणूस तरी रिक्षा कसा चालवतो? किंवा ज्यांना माहितीये ती माणसं मग नियमांचं पालन करून आम्हाला लोकल पब्लिकला सांगत का नाही? हा ओव्हरऑल प्रश्न आहे. ह्याच्याच पुढे जेव्हा आमची लायकी काढली गेली त्याच्यानंतर अपशब्दही पुढे वापरले गेले. ती लेडीज कोण होती ह्याची मला कल्पना नाही, पण असा अपमान झालेला सामान्य प्रवाशांचा अपमान, जे की आमच्याच वरती ह्यांचं सगळं चालतं आहे, ह्यांचा मुजोडीपणा काहीही समर्थजनक नाहीये. हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेला तुमची चिमुकली मुलगी पण तुमच्यासोबत माझ्यासोबत होती. ती घाबरली होती, त्याच्यामुळे मी पण तिला कंट्रोल करत होते. त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही काढू शकले. जे रिक्षावाले होते त्यांचा फोटो नाही काढू शकले, जो नंबर नाही घेऊ शकले, मी काही नाही करू शकले. मी फक्त तिला एका हाताने सावरत होते, त्यामुळे मी काही नाही करू शकले. पण मला हेच आज इथे सांगायचं आहे की हा इन्सिडेंट आज झालेला आहे आणि हा इन्सिडेंट आज रेकॉर्ड होणं किंवा जनतेसमोर सांगणं खूप महत्वाचं आहे. म्हणून किती वाजेच्या सुमारास घडला हा संपूर्ण प्रकार आणि कुठे घडला? इथेच आम्ही स्टँडला उभे होतो, तिथेच घडला आहे. तिथे आम्ही कंप्लेंट करायला चालली होती. त्यांना म्हटलं मी कंप्लेंट करते म्हणून, मला हरकत नाही, मी कंप्लेंट करते. त्यांनीच म्हटलंय मॅडम तुम्ही कंप्लेंट करा. तर म्हणजे ठीक आहे, मला सांगा कुठे करायची, मी जाते तिथे. तिथेच झालं, त्यांच्याच समोर झालंय. आणि तर आपण सध्या बघतोय की त्यांनी जी काही रिक्षा केली होती त्याच्यामध्ये ते त्यांच्यासोबत अजून एक महिला, त्या कोण होत्या तुमच्या सोबत? आई होत्या. बघा, यांच्या आई होत्या आणि ह्या मॅडम होत्या आणि त्यांची मुलगी होती. तर त्यांनी 60 रुपये येताना माऊली चौक ते बदलापूर रेल्वे स्टेशन त्यांनी दिले. मात्र जाताना त्यांच्याकडनं 80 रुपये मागितले गेले. जी चिमुकली मुलगी आहे तिचं सुद्धा एस्ट्रोचं भाडं जे आहे ते मागत होते. ठीक आहे, यांनी बोलले की आम्ही देऊ, परंतु पुढे तुम्ही एक दुसरा कोणी प्रवासी बसवू नका, कारण ती शेअरिंग रिक्षा मग नाही राहत, तुम्ही डायरेक्ट आम्हाला तिथपर्यंत सोडा. तर त्यावरून सुरू झालेला हा वाद. तर त्या मॅडमला असं उच्चारलं गेलं की तुमची ऐपत नसेल तर तुम्ही का प्रवास करतात? म्हणजे कुठेतरी हा काय प्रकार सुरू आहे बदलापूर शहरामध्ये? मॅडम काय मागणी करत आहात आता तुम्ही? नियम लागू व्हावेत, सगळ्यांना सारखे नियम, सगळ्या रिक्षावाल्यांकडून सगळ्या जनतेला सारखे नियम लागू व्हावेत. जनतेला सांगावं की आमचा हा रेट चार्ट आहे, ह्या टायमापर्यंत किंवा हे प्रवासी इतकंच भाडं फिक्स झालं पाहिजे, जे की कुठेही काही आज फिक्स नाही दिसत आहे. आता हा साधारणतः दुपारी प्रकार घडला की रात्री घडला? आता रात्रीचा प्रकार आहे हा. मग असं वाटतं का कुठेतरी रात्री पहिलेच घरी जायची घाई असते, कुठेतरी अगदीच असं वाटतं. आपण थकून आलेलो असतो, आधीच आपला दिवस कुठेतरी गेलेला असतो, आपण एक्झॉस्ट असतो आणि इथे येऊन जर आपल्याच मेहनतीच्या पैशांवरती आपलीच लायकी काढणारं जर कोणी म्हणत असेल तर मग ते ऐकूनच काय वाटणार आहे? तुम्ही दुसऱ्या रिक्षा चालकांकडे नाही गेला का ज्या वेळेला त्यांनी असं हे केलं? तर दुसरे कोणाला विचारलं? तेच रिक्षा चालक होते,
1, 2, 3, 4 सगळे असे 4 टोटल 4था नंबरचे ते रिक्षा म्हणजे चालक तुम्हाला होते. कोणीच कोणीच नाही. हा ओव्हरऑलच हा एक सांघटनिक आहे की काय आहे माहित नाही, पण हा एक ओव्हरऑलच मुद्दा आहे की जर एका रिक्षावाल्यांचं असं म्हणणं आहे की मग दुसरे मग तिसरे मग चौथे, पण जर माझी मुलगी माझ्या मांडीवर बसते आहे तर माझा मुद्दा आहे जर मी येताना 60 रुपये देते, मी इथं जाताना 60 रुपये देते, बरं 80 रुपये मी देते, पण मग तुम्ही चौथ्या वाल्याला बसवू नका. इथे आहेत का ते कोणी रिक्षा चालक आता इथे आहेत का ते? इथे नाही आहे. तर तिकडे त्या वेळेला इन्सिडेंट झाला तेव्हा कोण होता सोबत वाटतंय का? तिथे ते सर आहेत ते आहेत. ते होते का? त्यांच्याशी बोलूया का आपण लाईव्ह मध्ये जरा? मॅडम होत्या नाही की माझं असंही नाही ना? बरं विचारूया आपण त्यांना लाईव्ह मध्ये जरा काय विषय आहे हा. कारण बघा आपल्याला नेहमीच आपण दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि रिक्षा चालकांची बाजू सुद्धा आपण जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑफिस आहे इथे बदलापूर पूर्व परिसरामध्येच ही घटना घडलेली आहे आणि त्याच ठिकाणी आपण विचारूया. हे नको ना. सरांना विचारूया आपण काय प्रकार घडलेला यांच्यासोबत तेव्हा तुम्ही होतात का? मी होतो, नंतर आलो मी. हा. त्यांनी तिकडून बोलवल्यावर मी आलो इथे. अतिशय निंदनीय आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांना अपशब्द उच्चार कसं आलं, केले. आपण शब्द उच्चारल्या अगोदर पहिले ते सिच्युएशन होती ना ती कशी होती का ती मुलगी मोठी होती म्हणून त्या रिक्षा आणि प्रत्येक रिक्षावाला नेलच असं नाही, एखादं नेतात पण का बाबा चला अशा ह्याच्यामध्ये. किती रुपये सीट आहे? 20 रुपये. हे किती रुपये देत होते? 20च देत होते, म्हणजे 3 सीटचेच पैसे देत होते. तर त्याचं असं म्हणणं होतं का 4 सीट आहेत तर एक्स्ट्रा पैसे लागतात. 3च सीट होते ना? हा. मग ते 60 रुपये देत होते ना? नाही 4 सीट होते. 4 सीट. तुमचे किती सीट होते? माझी मुलगी माझ्या मांडीवर होती, हा. त्यामुळे रिक्षामध्ये जर 3 जणांची जागा आहे तर आम्ही 3 जण ऑक्युपाईड होतो मोठी रिक्षामध्ये. होती. मी मला त्याच्याबद्दल नाही, तुम्ही बोलता 60 रुपयात तुम्ही आला असाल, कोणी नेलं असेल तुम्हाला. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही 4 जण होतात आता म्हणून. हे जे एवढे इथे रिक्षावाले आहेत ना हे सर्वच आमचं ऐकलं तर असं नाही ना. एखादा हे पण असतो का नाही न्यायचं मला असं पण तो हे करतो ना. हे बरोबर आहे पण कसं आहे जणांनी रिफ्यूज केलं, टोटल 4 जणांनी रिफ्यूज केलं, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत बघा पोहोचले. आपल्याला हा मुद्दा मिटवायचा आहे. एकामुळे सगळ्यांचं नाव बदनाम होतं त्यामुळे. काही शब्द काही वापरला नाही काय, त्या उलट मला बोलत होत्या तरी मी गप्प बसलो. काय म्हणजे तुम्ही पण आता जोरात याच्यावरती बोलत होते. काय करायला पाहिजे? बघा आता लहान मुलं तर असतात आणि प्रत्येकाला आपलं मूल लहानच वाटतं, त्यामुळे ते कितीही मोठं झालं तरी आपण त्याला मांडीवर घेऊन घेतो, तर मग त्याचे पण पैसे द्यावे कसं आता लागतात. ती आता टाइम बरोबर त्यांची ती मुलगी नाहीये, ती मुलगी असती तर तुम्हालाच पण समजलं असतं का. म्हणजे हरकत मी नाही, फक्त पण एवढं जर ते बोललो. मांडीवर घेत असतील, किती मोठी मुलगी मांडीवर जर घेत आता असतील तर एखाद्या पैसे द्यावे आमचे रिक्षावाले नेतात पण लागतात. हा. मुलाला, लहान मुलाला असेल मोठा असेल तरी बरोबर नेलं तर नेतात, पण एखादा नाही नेत त्याच्यावरच हा प्रकार झाला. ह्यांचाच रूलचा एक मला पॉईंट ऍड करायचा आहे. ह्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ट्रेनमध्ये तर पैसे देता ना, ट्रेनने जाता तर ट्रेनमध्ये पैसे देता. म्हटलं सर 10 रुपये घ्या. जर मी ट्रेनमध्ये माझ्या मुलीची 8 वर्षाची आहे, हाईटने उंच आहे, जर मी माझ्या मुलीची हाफ तिकीट काढते तर मग मला तुम्ही जो ट्रेनचा कायदा सांगता तर मी रिक्षाला तोच कायदा लावते, तर मग हाफ तिकीटला मी 10 रुपये देते, तेही नको. तुम्ही मागेच बसले होते का तिघी पण जण? हो, तिन्ही आणि मागे मुलगी होते. माझ्या मांडीवर होती. त्या दादांनी रिक्षा बंद केली आणि म्हणाले नाहीच जायचंय मला. त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. जे व्यक्ती माझ्याशी ज्या अपशब्दांमध्ये बोलले आहेत, ज्यांनी 20 रुपयावरून माझी लायकी काढली आहे, ते व्यक्ती आता इथे नाही आहे. ना ती कोण बाई होती जिने मला अक्षरशः काय काय घाणेरडं बोललेले आहे, ती पण नाही आहे इथे. त्या रिक्षावाले आहेत का कोणी महिला? हा रिक्षावाला त्यांची मेसेज होती ती. ओके. त्यांचे विषय आहे, त्यांच्या याच्यामध्ये यांनी पण त्यांना शिव्या दिल्या, त्याच्यामुळे तो वाद वाढलेला आहे. शब्दाला शब्द लागल्यामुळे तो वाद निर्माण झाला. पण आता तेच कसं आहे की आता हे विषय ना वाढत जातील. काही हळू यापूर्वी बोला पण. किंवा तुम्ही वाद करू नका, तुम्हाला रिक्षा आम्ही देतो सांगण्याचा प्रयत्न. या पण खूप हायपर होत्या. नाही, ते नंतर झालं. नाही, ताई, मी नंतर आला, मी इथे नव्हतो. मी आम्ही तिकडे होतो. मी तिकडनं आल्यानंतर यांना बोललो तुम्हाला रिक्षा पण देतो, पण या ऐकतच नाही. पण कसं आहे, असं काहीतरी ठरवून घ्या ना तुम्ही लोकांनी की म्हणजे किती पैसे मी घ्यायचे. स्वतः ते आरटीओलाच मी ते विचारणार आहे का बाबा किती वर्षापर्यंत तुम्ही पैशाचं बंधन आम्हाला पण जर करणार आहे? सीटवर मुलगी बसली नसेल तर पैसे नसतील लागत ना, जर मांडीवर नाही, घेतलं लहान असेल तर नाही. आता समजा थोडं मोठं असेल, आता ती आपली मुलगी मुलं आपल्याला लहानच असतात. ती मुलगी लहान आहे पण ती वाटते मोठी, तिची हाईट हे ते आहे. सीटवर नव्हती बसलेली ना, ती सीटवर बसली होती का? 60 रुपये दिले आहेत तर मग माझ्या मांडीवर सीटवर बसली होती, मांडीवर बसली होती आणि मागे होतात ना तुम्ही तिघं? मागे. मग तरी पण लागतात का?
3 जण मागे, तिघांचीच सर्वच कॅपॅसिटी असते. रिक्षावाले नेतात असा तर भाग नाही ना. बरोबर, पण आपण- प्रत्येक- तुम्ही कुठेतरी काहीतरी करणार का? केलं पाहिजे सर्वांनी. पॅसेंजर आणि असे पण रिक्षावाले- पॅसेंजर असतात की ते पूर्ण पैसे देतात बरोबर. काय असं करणार? पण नाही. हा बरोबर त्या रिक्षावाल्यांना पैसे देतात असं नाहीये की नाही देत, कॉपरेट केलं पाहिजे हा. पण त्या लोकांनी असं का केलं माहित नाही. आम्ही तर इथे जे सकाळी 7 पासून रात्री 10 पर्यंत काम करतोय ना, हे पब्लिक साठीच करतोय. बरोबर आहे, पण कसं शेवटी महिला असतात घरी, लवकर जायची घाई आता हे- असते. आम्हाला रिक्षा भेटली पाहिजे त्यासाठीच आम्ही इथे उभे आहेत ना. तर काय करणार आता या गोष्टींवरती? पुढे काय करणार आता आपण? आता याच्यावर आम्ही आरटीओशी संपर्क करून बरं. या सीटच्या बाबतीत किती निदान वर्षाचं पहिले काय तरी क्लिअर करा, म्हणजे ग्राहकांना असं वाटणार नाही की नंतर आमच्याकडनं जास्त पैसे हा घेतात. तर ते वयाचं किती बंधन आहे बाबा, किती वयापर्यंत पैसे घेतले पाहिजे ते आम्ही आरटीओला विचारणार आहे. उद्याच मी पत्रव्यवहार करणार आहे RTO. आणि एका रिक्षात किती जण पाहिजे त्याचा पण पत्र व्यवहार करणार आहात. हा एका रिक्षेमध्ये किती प्रवासी पाहिजेत त्याचा पण. हा येतं आम्ही, तुम्ही ऑफिसला या उद्या, मी तुम्हाला पत्र दाखवतो. म्हणजे तुम्हाला राग नका येऊन देऊ. आम्ही जे काय पत्र व्यवहार केलाय त्याच्यावर म्हणजे पोलिसांकडनं पण काही कारवाई होत. चालेल, काय मत आहे आता, काय वाटतं? एवढंच आहे की जे नियम आहेत ते जनतेसाठी जे आहे ते जनतेला सांगा. एक वेगळा उठून काहीतरी सांगतोय, दुसरा काहीतरी वेगळंच करतोय. आम्हाला काय कळणार नक्की कोणाचा काय नियम आहे ते. जर रेट कार्ड आहे सरसकट सगळ्या एरिया वाईज रेट कार्ड पब्लिश करा. जर तुम्ही एवढ्या बॅनरला पैसे घालवताय तर एक रेट कार्डला का नाही पैसे घालवू शकत आहेत? त्याच्यानंतर इथे जे कोणी नागरिक ग्राहकांना मदत करण्यासाठी उभे राहत असतील त्यांचा समंजसपणा तपासून त्यांना इथे प्लीज उभं करा. कारण जर कोणी अंगावरती येऊन किंवा आमची लायकी काढून आम्हालाच काही बोल लावणार असेल तर सर माफ करा, आमचेही कष्टाचे पैसे आहेत. तर ठीक आहे, झाल्या प्रकाराबद्दल मी पण दिलगिरी नाही, व्यक्त हरकत करतो. सोडून द्या विषय. एवढा काय तो मोठा विषय नाहीये. मोठा फक्त आहे जर माझी कोणीतरी रस्त्यावरती उभं राहून लायकी काढतंय सर, तर म्हणून मी मॅडम तुमचा हा आज पहिल्यांदा झाला विषय. आम्हाला दिवसातला अशा 7-8 कंप्लेंट असतात. 7-8 कंप्लेंट असतात कसल्या ना कसल्या. हे बघा, आता रिक्षावाल्यांनी 2 बॅगा आणून दिल्यात बघा, त्या तिथे पडलेल्या आहेत. एका बॅगेमध्ये तर 2 मोबाईल आहेत. पण मग असे पण रिक्षावाले आहेत का जे, आता बघा 2 बॅग आहेत. चांगले पण आहेत रिक्षावाले, भरपूर चांगले आहेत. काही रिक्षावाले इतके चांगले नाही, आहेत. सुरुवातीला तेच बोलली की काही रिक्षावाल्यांमुळे सगळ्यांचं नाव खराब होतं. आता एक मोबाईल आमच्याकडे आला 1 महिना झाला, सिम कार्ड नाही त्या मोबाईल हरकत नाही. अजूनपर्यंत आम्ही ठेवलेले आहेत. काही लोकांच्या प्रस आहेत त्या पण आम्ही ठेवलेल्या आहेत. तर जेव्हा ते येतात लोक तेव्हा आम्ही पण संपर्क करण्याचा प्रयत्न करतो त्यांना, पण त्यांचा मोबाईल नंबर नसेल तर आम्ही पण पुन्हा असे प्रकार होणार नाही, फक्त याकडे लक्ष. सर्वच जण सारख्या विचाराचे नसतात. तसंच आमच्यामध्ये पण आहेत ना, सर्वच आहेत असे नाही. एखादा तुमचं असतं आणि त्याच्यामुळे तर सध्या आपण जर बघितलं तर हा संपूर्ण प्रकार जो आहे आपण दोन्ही बाजू समजून घेतलेले आहेत. मात्र जसं की पहिले सुद्धा आम्ही सुरुवातीला बोललो की एका रिक्षा चालकामुळे सगळ्यांचं नाव खराब होतं आणि असं व्हायला नको. त्यामुळे जागेत जर कधी या परिस्थितीला हाताळलं गेलं किंवा याच्यावरती काहीतरी नियंत्रण आणलं गेलं तर खूप बरं होईल. म्हणजे जसं की जो काही मॅडमनी आणि त्यांनी आता सांगितलं की जो काही चार्ट असतो, म्हणजे किती वर्षाच्या मुलांना पैसे लागतील किंवा किती सीट घेतले पाहिजे किंवा तुम्हाला इथून तिथपर्यंत जायचंय शेअरिंगने किती पैसे लागतील किंवा माऊली चौक पर्यंत जर तुम्ही डायरेक्ट रिक्षा करून जाता किती पैसे लागतील. जर ही पारदर्शकता असली तर ग्राहकांमध्ये, प्रवाशांमध्ये आणि रिक्षा चालकांमध्ये जे काही भांडण वागतायत सध्या ते होणार नाही. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. धन्यवाद.